गुड मॉर्निंग सगळ्यांना. 10 वाजले बघा. आता आंघोळी झाली, चपात्यांना पीठ मळले. तर मी जास्त जाड झाली बघा, आणि पोट पण माझं दिसतंय की नाही. तर मी आता करणार आहे डाएट, आणि सकाळच्या पारी थोडा व्यायाम पण करायला लागले. आजपासून सुरुवात केली. तर बघा इकडं मी मला खाण्यासाठी मटकी परतली, म्हणजे त्यांना पण द्यायची, आणि मी पण डाएट चालू केलं आहे. आणि काकडे गाजर पण घेतले, त्याला धुवून चिरायचे बारीक. तर बघा माझी तब्येत कमी होती का नाही ती. तर चला आता मटकी परतून घेते. तर मी इकडे टाकली हुलग्याची भाजी फोडणीला. तर आळूच्या पानाच्या वड्या बनवायच्या. तर मी कशी बनवते कशी नाही त्याची रेसिपी दाखवावं म्हणलं. तर इकडं मी पानं धुवून घेतलेत आणि पाण्यातच ठेवल्याची. आणि त्याच्यासाठी बघा कोथिंबीर, जिरी, लसूण आणि हिरवी मिरची एवढं आता घ्यायचे आपल्याला हे बारीक करून. तर मी घेते बारीक करून. तर मी इकडे टाकली हुलग्याची भाजी फोडणीला. तर आळूच्या पानाच्या वड्या बनवायच्या. तर मी कशी बनवते कशी नाही त्याची रेसिपी दाखवावं म्हणलं. तर इकडं मी पानं धुवून घेतलेत आणि पाण्यातच ठेवल्याची. आणि त्याच्यासाठी बघा कोथिंबीर, जिरी, लसूण आणि हिरवी मिरची एवढं आता घ्यायचे आपल्याला हे बारीक करून. तर मी घेते बारीक करून आधी. तर मी घेतली बघा पेस्ट करून चांगली. आता आपल्याला घ्यायचे बेसन पीठ. तर मी इकडे घेतले बघा बेसन पीठ. त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडीशी हळद आणि मीठ, जसं आपल्याला लागेल तसं चवीपुरतं ते टाकायचं मीठ. आणि वाटण केलेलं आपण हे टाकून घेते आता ह्याच्यामध्ये. तर मी वाटण टाकून घेतले बघा, आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे खलवून घ्यायचे असं. तर माझ्यापाशी मोबाईल धरायला कोण नाही म्हणून दाखवते. तर मी घेते याला खलवून. तर बघा बेसन पीठ खलवलं चांगलं, खलवून लावलं, आणि 2 वड्या तळ्या टाकल्या. कृष्णाला बोलवलं आता कॅमेरा धरायला. कृष्णाला म्हणलं कॅमेरा धर. तर असं मी आळूच्या पानाला बेसन पीठ खलवलेलं लावून घेते. एका एक पान आपल्याला लावायची, जेवढी आपल्याला लावायची तेवढी लावून घ्यायची. आणि आता मी ह्याला काय उकडत नाही बघा. उकडते ना इथं इथं बघ ना, इथं कसं म्हणजे बघते. उकडत नाही म्हणजे असं पाण्याच्या वाफेवरती. ती डायरेक्ट मी आता तव्यामध्ये परतून घेते. तर चला आता मी बेसन पीठ सगळ्या पानांना लावून घेते. जेवढ्या वड्या बसत्या तेवढ्या अशी दुमडून घ्यायची वड्या आपल्या बेसन पीठ लावलेली. तर बघा इकडं माझ्या वड्या झाल्या तर वाफलून चांगल्या. वड्यात का मासे आहेत? मासे चांगले दिसते. मी मासा खाल्लेला किती दिवस झाला पूजा, 15-20 दिवस झाला खाल्लेला मासा मी अजिबात खात नाही लावला. खायचेत का मास म्हणून वड्या खावा. तसंच करतो आता, डोळं झाकून मासा म्हणून खातो वड्या. हा. नाहीतर मोबाईल मध्ये माशाचं चित्र काढतो, असा मासा होतो नाशे वडे खातो, असा मासा होतो नाशे वडे खातो. आपण जोकच करतो या काय करायला ए बस जावाच्या. हे करू. तर बघा माझ्या वड्या झाल्या परतून, आणि घरातली कामं पण झाली. तर आता 1 वाजत आली दुपारचे. तर म्हणलं जेवण करा. तर आजचं जेवण दाखवते मी काय आहे ते. इथं भाकर घेतली, एक वड्या, काकडी आणि हुलग्याचं कालवण. तर असं जेवण आहे बघा आता. तर चला या सगळीजणी जेवायला. मी पण करून घेते जेवण, आणि परत एकदा झाडू मारायचं. सगळ्या घरात कचरा केलाय बघा पिवणी कृष्णाने. तर चला आता मी जेवण करून घेते. तर बघा जेवण इथे झालं, आणि दही पण घेतलेलं. परत जेवण झाल्यानंतर त्या ताईंचा फोन आलता मला. म्हणलं चालतंय. तर झालं म्हणजे जेवण इथे. तर म्हणलं आता थोड्या वेळ झोपावा. झोप तर काही लागत नाही, पण आपली अशीच दौडते. तर चला आता मी थोड्या वेळ झोपते. तर म्हणत होती जरा वेळ झोपावा. झोपल्या गेली पूजा उठ, पूजा उठ. उठली. परत म्हटलं काय सांगाय एकदाचं. म्हटलं नवऱ्याला काय तर चांगलं खायला घालावं करून. म्हटलं काय ती टाळं जाऊन झोपली. परत पूजा उठ खायला दे काय तर. परत म्हटलं पूजा पनीरची भुर्जी कर. झोपू काय दिले नाही बघा ह्यांनी. उठवलं. मी करायला गेली आता भुर्जी. तरी 2 कांदे कापून घेतले बघा, भाजला चांगला. 1 टमाटर टाकलं, 3 हिरव्या मिरच्या टाकल्या, कोथिंबीर टाकली, घरचा थोडा मसाला टाकला ह्याच्यामध्ये. आणि इकडं मी
पनीर भुगा करून घेतल्या. आता आपल्याला टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये पनीर. सगळं परतलंय चांगलं तेलामध्ये. त्याच्यात आपल्याला मीठ पण टाकायचं. मीठ नाही टाकलं चला याला मी चांगले मिक्स करून घे. तर बघा मी ह्यांना भुर्जी करून दिली आणि भुर्जीचा म्हणजे पनीरची भुर्जी मी बनवलेली रेसिपी दाखवता आली नाही. तर मी कधी तर दाखवून त्याची पूर्ण रेसिपी पनीरची भुर्जी. तर आईचा फोन आलता, आईला बोलले फोनवर, त्याच्यामुळे राहिलं. आणि ह्यांचं पण झालं जेवण. ह्यांचं जेवण होस तर मी फोनवर बोलत बोलत भांडी घासली. भांडी घासून किचन कट्टा येते सगळं आवरून घेतलं आणि फरशी पण पुसून घेतली. बाहेरचे कपडे पण काढून आणले आणि मी आवरलंय बघा. माझं आवरून झाले आणि मी असं टॉप घातलाय बघा. म्हणजे घातलाच नव्हता आणल्यापासून. कसा दिसतोय नक्की सांगा कमेंट करून. तर आज मी चालले बघा. कुठं चाललंय? राजा शिवाजी. तर आम्ही चाललोय आता पिक्चर बघायला. काय नाव म्हणला? राजा शिवाजी. राजा शिवाजी. एकदम मस्त पिक्चर आहे. एकदम 365 वर्ष. अहो लाईटच गेली की. लाईटच नाही. बोर चालू कर. लाईट नाही, लाईट गेली नेमकीच. ह्यांचं आवरायचंय. आज मी सगळ्यात आवरून आदूवर बसले. आज ह्यांनी महाग राहिल्यात. नाही तर प्रत्येक वेळेस मला म्हणतात पूजा उशीर करते आवरायला. ओ झालं का? तर चला त्यांचं आवरल्यावर जातो आम्ही. तर झालंय बघा ह्यांचं आवरून. तर अक्षय, मी आणि त्यांनी आम्ही तिघच चाललोय. कृष्णा, पिहू आणि आत्या गेल्यात खालच्या घरी. घराला पण लावले कुलूप. चला आता जातो. चला हो. म्हणलं कुत्र बाहेर येईन अक्षय. ती बाहेर येईन. नाही चल बस मग. चला. तर तिकडं पार्किंग एकदम फुल झाले बघा. तर लांब तिकडं गाडी लावली बघा रस्त्याच्या कडेला. कुणीकडून जायचंय बघा. काय झालं? गाडी इथं लावली बघा पार्किंगला आपली. तर चला आम्ही इथनं तर ते चालत चला. काय झालं? तिकडे गेलं तू आज होय? पिक्चर गाडी जाते की तिकडं पार्किंगला. आता याच्यावरती सर आणि वहिनी चालले आहेत. आता मी येतो. मला एकी घेऊन जायला. चला आता मी जातो. आपण काय लय खतरनाक माणूस आहे. पाय ठेवला गेलं वर. चला आता. वहिनी तर गेल्या वर, सर पण गेलं वर. तर मी जातो. हाय. तर आता गेमिंगच्या ह्याच्यात आलोय बघा. कृष्ण काय आणला नाही. कृष्ण लगेच खेळला असता. काय वेगळंच आहे. बाहुली काढा की ह्याच्यातली. होय वा. गेलं पुढंच. हा कृष्णाकडे असेल कार्ड. इकडं इतका अपघात शब्दात आलं. जायचं दुसरीकडे थिएटर वाटतं. इथं नाहीये त्याच्यामुळे आता मग गाडीकडे चाललो आम्ही आधी. म्हणून जरा लवकर गेलं. 15 मिनिटं बरं झालं गेलं. आता तिथं पोहोचायला आपल्याला 10 मिनिटं सहज जाणार. कारण तुम्ही आहेत की आपलं गाडी म्हणजे तुम्ही अहो कसलं ते महा. चला आता बोल वहिनी. चला चला आता लवकर. चला चला लवकर. हा कार्निवल त्यांनी तारा काढल्या. कुठे तारा डोक्याचं बेल्ट काढला. ऍक्च्युली मला कार्निवलचं तिकीट बुक करायचं होतं. चुकून दुसऱ्या थिएटरचं झालं गडबडीमध्ये.
कारण बुकिंग होत नव्हतं, त्यामुळे 2-3 वेळा रिट्राय केल्यामुळे दुसऱ्या थिएटरचं झालं. इकडे तारा नावाचं थिएटर आहे आणि मला करायचं होतं कार्निवलचा. मग ताराचं झालं माहितीच नाही. मग इथं आम्ही अगोदरच गेलो 20 मिनिटं. चला म्हणलं जावं असंच आपलं मस्तपैकी थोडंसं खायला प्यायला घ्यावं. ती म्हणला हे इथल्या थिएटरच नाही. मग मी म्हणलो कुठल्या थिएटरचं आहे? तारा. मग तारा म्हणल्या ती चेकिंग करणारा होता, त्याने तारा म्हणल्या ह्याने डोक्याच्या तारा काढल्या. डोक्याला अशी तार लावून आणता. दाखव तुझी तार कुठे आता गाडीत आणते. मी म्हणलं मला वाटलं दुसरा पिक्चर. 10 मिनिटात पिक्चर चालू होणार आहे आणि इथून जायला आम्हाला कमीत कमी 5 मिनिटं लागतीलच. अयो इतके लांब आहे थिएटर. गर्दी नसली तर 5 मिनिटं. तसं आहे मला तारा तारा कळालं. मी म्हटलं दुसराच पिक्चर आहे काय. मी त्या 2-3 वेळा म्हणलं बरं का काय काय तार पूर्ण थिएटर आता 12 मिनिटात जायचं. आता नसेल तर मुले मोशन मध्ये आता ताणत्यात गाडी. अरे की बाजूला आणला रिव्ह्यू आहे ना बाजूला टमटम. कसं पसरलंय. हे झाड कसली छान दिसतात, हिरवी हिरवी गार. सुंदर आमची बारामती आहे का नाही सर? स्वच्छ आमची बारामती. काय खरं नाही. दिसलं का तुम्ही म्हणला ते टॉकीज तुला? ओके हा हा ओके बरोबर बरोबर. आलं का हो अजून जायचं इथंच आहे पुढं. तरी अक्षरा म्हणलं मागवाच बोर्ड आहे इथं आहे. ओके सिनेमा. किती 4 मिनिटं आहे पिक्चरला. इथं चर्च आहे. ही होय. चर्च ते ओके. हा इथंच आहे तारा बघितलं का? तारा तारांनी लावल्या अयो वाजवल्या बारा. तारा होय. आवई बंद आहे की का डाव्यावरनच घालायच्या गाड्या. तारांनी वाजवल्या आमच्या बारा. आलो बाबा. इथं नसतं काय एवढं गर्दी काय काय. काय होय तारा सिमिना. बात करेंगे. आलंय बघा घरी आता. कृष्णा एकदम डेंजर मध्ये रुसलाय. पिला मी कुठे गेलते माहिती का? वाघ बघितला, हत्ती बघितला. हो अयो तुम्ही नाही यायचं आतमध्ये. तुम्ही नाही यायचं आतमध्ये. मी पिवला म्हणलं वाघ बघितला मी. मग ही रडायला लागला म्हणून आलो आम्ही माघारी. आता राहा बाहेरच. आपाकडे लक्ष दिलं. आपा गाडीवर. हो इकडे बघा की. काय गाडी विष्णू अवतार घेतलं. तू पण सांगितलं ना अगं. जाईन बाई चला ना. ए पिऊ चला आता. चल बस गाडीत. अक्षवी 3 माणूस तर उगाला तर आत येणार नाही तर गाडी घेऊन निघून जाणार. हे पिवड्या गाडीत बस. 1 ती काय गाडीतच बसते पिवडी. 3 ए चला याने उघडलं नाही याचं गाडी बस. चल ए पिवड्या पिवड्या बस गाडी. चला आता डायरेक्ट कोकण जाते. पिवडीला दाखवायचं वाघ, हत्ती, बिबट्या. पिवड्या तुला काय आणलंय? पिवडे इकडे तिकडे खिडकीत कुठे दाखवताय मग? पिवला द्या की. इथं इथं द्या की दिला. फोडून द्या फोडून द्या फोडून द्या. द्या फोडून द्या. पिवड्या पी ग. पिवड्या कसं लागतंय ग? पिवड्या
काय का काय ग बसा जा पप्पाकडनं पी बघ का आणलंय का पिवडून दिलं कोल्ड कॉफी आणली अरे बघ आणि कोणी साधा पिक्चर बघत होता या ए तसला आज आज करू काय करायचं बोट गवल दार का नाही उघडला आम्हाला काय बाहेर बसवतो का दार का नाही उघडलं तू मग ए दे त्याला एक बोट चल सॉरी मन मग सॉरी मन मग सॉरी मन तू रडायला लागला म्हणून आलं र सॉरी म्हणला तर तुला देणार कोल्ड दरवाजा उघडला नाही त्याच्याबद्दल सॉरी बोलायचं लगेच तुला कोल्ड कॉफी बोल 3 महिन्याच्या ती पण बोलला तरच 1 2 3 नाही बोले कोल्ड कॉफी गॅस चला दार लावायचं चला दार लावून चला आता कुठे जायचंय ए जा गाडीत ते कोल्ड कॉफी आण आणि आईला दे आण गाडीत आण द्या ना जरा आहे जे सॉरी बोलल त्याला कोल्ड कॉफी संपलं दर बाबू तुला असं सांगितलं बघते बस बाबू आज आपल्याला सांगितलं पिओ पप्पा कोणाचं पप्पाला सॉरी बोलायचं बोल सॉरी का सॉरी सॉरी बघ ती किती बाहेर बोलते फोन नाव सांग पिहू तुझं पूर्ण एवढी स्पूर का सोडून राहिली नाही मग तुझं नाव काढलं पप्पाचं नाव काढलं नाही तिला नाव विचारा की अजून एक चान्स देतो दरवाजा उघडला नाही त्याबद्दल सॉरी बोल पप्पा मी असं नाही करणार तरच तुला कोल्ड कॉफी नाहीतर खोलायच्या आधी अजून एक चान्स देतोय नाहीतर आता जर नाही बोलला मग तुला कधी देणार नाही कोल्ड कॉफी चल 3 म्हणूस तर 1 2 मन के 3 काय ते तुझं रगेलपणा सूत्र होतं थांबाचं आता अजिबात देत नसतो आता रल्ला तरी देत नसतो जेवलाय की मस्त खाऊन आला तिकडे खाल्लाय का चला चला तू असं आहे का तू कुठे गेलती तू कुठे गेलती वरच्या घरी गेलती माझी पिऊ काही लेकरांनी जीव खाल्ला माझा 2 पोरं अयो कसली भारी म्हणली ती माझी पिऊ आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू पिऊ म्हणजे की आय लव्ह यू पप्पा अयो कसल्या हळूच म्हणते मच्छर मच्छर व्हेरी गुड सरले रे गेले ते तुड्या सांडल तिला दिलं 2च होत एवढं पिंगती उलट पिलट्या करी नको मला ए पूजा चल गाडीत बस चला आपल्याला जायचं तुड्या चल गाडीत बस जायचं सोम्याला होय बारामतीतच बारा आहे त्याला जातीच काय कुशल पिती पिवळं तरी भेटणार नाही जा असं तोंड पुसून घे नाका म्हणून वाटेल मुंग्या लागते मुंग्या मुंग्या तोंड खाऊन टाकलं मुंग्या तरी पेणार जाऊ दे सोड दे नको ना जाऊ नाकच दाबून धरतय आता नाका निघा थोडं पाजायचं होईल आपल्याला
तर बघा पिक्चर बघून पण झाला आणि कृष्णा रुसला होता, त्याचा पण रुसू अजून काही गेला नाही. तर मी लागली आता स्वयंपाकाला संध्याकाळची किती वाजले? काय माहिती किती वाजले. 9 वाजून गेलेत का. तर आता मी लागली भाकरी करायला. भाकरी करते, धुते आणि भाजी करते नाही जेवण करून खायचं. तर माझ्या झाल्या बघा भाकरी करून आणि लगेच मी वांगी चिरली, एक टमाटर कांदा, भाजी त्याची पण बनवून झाली. 3 भाकरी एक बारका डामटा केलाय. मला तर भूक काही नाही आहे, मला झोप लागली, झोपायचे. तर चला जेवायला वाटते बाकी सगळ्यांना. मला जेवटलं तर जेवते, नंतर झोपते. तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर मी आता ब्लॉगला इथं चेंज करते. सगळ्यांना गुड नाईट, भेटू उद्या. सगळ्यांना बाय बाय.